हॅलो फ्रेंड, कशा आहात सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आणि सर्वप्रथम तर तुम्हा सर्वांचे आभार मानते आणि खूप खूप आभार मानते, कारण तुम्ही वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ बघतच आहात. आणि जे कोणी नवीन असतील किंवा ज्यांच्यापर्यंत माझं चॅनल पोहोचत असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही आहे. आणि सोबतच कमेंट बॉक्समध्ये तुमचं सजेशन सुद्धा सांगायचं आहे की मी कशा प्रकारे काम करते. तर ना, आजचा व्हिडिओ असणार आहे ऑर्गनायझेशनचा आणि क्लिनिंगचा. तर आज मी बघा क्लिनिंग करत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काय किचनमधलंच दिसणार आहे. आणि आता मी हे सायंकाळच्या वेळीचा व्हिडिओ आहे. तर गुड इव्हनिंग सर्वांना. आणि तुम्ही म्हणाल की सायंकाळच्या वेळी किचन, तर हो, आज दुपारी स्वयंपाक केला होता ना, तेव्हा माझ्याकडून म्हणजे किचन वगैरे आवरायचा कंटाळा आला, जेवण वगैरे झालं. त्यामुळे मग आता सायंकाळच्या वेळी थोडंसं किचन वगैरे आवरून घ्यावं म्हटलं. गॅस खाली ठेवलेला आहे, कारण किचन थोडासा क्लीन करायचा होता, म्हणून म्हटलं आज गॅस खालीच ठेवून घ्यावा. तर किचन वगैरे आवरते आणि मग गॅस वगैरे वरती घेते. तर किचन माझा खूप छान दिसतोय आणि खूप क्लीनसुद्धा झालेला आहे. तर आता इथे बेसिंगचं सुद्धा चाललेलं आहे. बेसिंगसुद्धा घासून घ्यावं लागेल ना, हे सिंकसुद्धा. तर इथे सिंक घासण्याचं माझं काम चालू आहे. आणि इथे म्हणजे सिंक तर मी अशी घासतच असते नेहमी, पण तरी जेव्हा केव्हा मी भांडे घासते तेव्हा म्हणजे मला ते सिंक नाही घासलं तर मग भांडे नाही घासल्यासारखेच वाटतं, म्हणून मग मी सारखं त्याला घासत असते. आणि हे इकडे घासून वगैरे झालं आणि वायपरने पाणी वगैरे काढत आहे. तर आता इथे थोडंसं ओलं कापड होतं त्याच्याने पुसून घेते, कारण ते पांढरे डाग वगैरे राहणार नाही आहेत म्हणून. आणि त्यानंतरसुद्धा मी कोरडं कापड घेऊन सुद्धा पुसत असते. तर आता मी कोरडं कापड वगैरे घेते आणि पुसून घेते. तर फ्रेंड, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतोय ते नक्की कॉमेंट करून सांगायचं आहे बरं का. आणि आता इथं माझ्या झाडांना पाणीसुद्धा टाकायचं होतं. तर हे माझं इंडोर प्लांट आहे. तर इंडोर प्लांटसुद्धा असल्यावर घरामध्ये कसं ना, थोडीसं पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखंच होतं. तर मी गॅस वगैरे क्लीन करून खाली ठेवला होता, पण मी वरती आता पाणी वगैरे हे टाकलं ना, तर मग त्याच्यामुळं मग त्याच्यावर उडालं, म्हणून म्हटलं एकदा परत फडकं मारून घ्यावं. आणि आता फायनली गॅस वगैरे हे झालेलं आहे. तर सायंकाळचं स्वयंपाकाला लागते. स्वयंपाक करतानाचं मी काय तुम्हाला दाखवलेलं नाही, पण आजच्या जेवणामध्ये ना सायंकाळच्या वरण भात आणि ठेचा होता आणि भाकरी होती. तर आता इथं मी क्लिनिंगसाठी घेते. तर हे इथे मी लिक्विड घरीच केलेलं आहे. आणि आता थोडंसं म्हटलं ते नाही का, कडाप्याच्या वरती वगैरे आपण पीठ वगैरे गाळतो ते सगळं जाऊन बसतं तिथे. मग म्हटलं आता पटकन ते पुसून वगैरे घ्यावं. आणि त्यानंतर मग माझे बाकीचे म्हणजे जे काय आहे, मी जे ऑर्गनाईज करणार आहे त्यासुद्धा गोष्टी दाखवणार आहे. तर हे इथं माझं चाललेलं आहे. आता बऱ्यापैकी माझं म्हणजे हे करून झालेलं आहे. तर आता खिडकीच्या इथल्या कडपा आहे ना, ते सुद्धा मला हे करायचं आहे, म्हणजे पुसून घ्यायचं आहे. आधी मी कोरड्या कापडाने घेतलं होतं आणि आता ओलं कापड आहे, तर त्याच्याने घेते. तर कोरड्या कापडाने घेतानाचा माझा व्हिडिओ तो मिस झाला, म्हणजे डिलीटच झाला, म्हणून मग आता हे डायरेक्ट तुम्हाला ओल्या कापडानं जेव्हा मी पुसते ना तेव्हाच दिसत आहे. तर खिडक्या वगैरे पुसल्याच्या नंतर म्हणजे हे क्लिनिंग वगैरेचं हे काय असतं ना, की आपण स्वतःसाठी किंवा आपल्या घरासाठी किंवा आपलं जे येणारं फ्युचर आहे त्याच्यासाठी घर क्लीन असलं ना की खूप छान वाटतं. म्हणजे असं म्हणजे बघा ना, कसं म्हणजे थोडंसं जरी हे झालेलं असलं की कसं वाटतं ना, एकदम असं कोणी राहतच नाही आहे घरामध्ये असं वाटतं. आणि थोडंसं जरी आपण हात फिरवला किंवा थोडंसं जरी झाडू मारलं की म्हणजे थोडंसं म्हणजे एक वेगळेच वाईब्स राहत असते म्हणजे. तर इथे माझं खिडकीसुद्धा पुसून झालेली आहे. आणि आता किचनचं वगैरे गॅस वगैरे स्वयंपाक केलेला घेते लगेचच पुसून हातोहात, कारण ना मग ते राहिलं ना तसंच राहून जाईल. मग म्हटलं आता चला आता पटकन आपण गॅससुद्धा पुसून घ्यावा. आणि त्यानंतर मग मला इथे लावायचे होते
मी तो जे तुम्हाला सांगितलं होतं ना की फ्रीजवरती माझं ते तिथलं छोटासा रॅक वगैरे होता ना तो रॅक, तर तो रॅकसुद्धा माझा ना थोडासा असा फायबर टाईपचा आहे, म्हणजे प्लास्टिकचा असल्यासारखा आहे. तर लवकरच मी नवीन तो रॅकसुद्धा घेण्याचा प्रयत्न करेन, कारण ना आजकालच्या एवढ्या महागाईच्या ह्याच्यामध्ये ना प्रत्येकच गोष्ट घेऊन दाखवायची म्हणजे ते होत नाही ना. इथे आपल्याला साधं भाजीला गेलं तर 100 रुपये 10 रुपयासारखे झालेले आहेत. तर मग प्रत्येक गोष्ट घ्यायचं म्हटलं की त्याला आधी प्लॅनिंग करून घ्यावं लागतं. पैसे कसे आपण हे करतो त्यानुसारच घ्यावं लागतं. असं डायरेक्टली आपल्याला एखादी गोष्ट आवडली ना आपण ती घेऊ शकत नाही, कारण ना आपण मिडल क्लास फॅमिलीमधून येतो किंवा आपलं फायनान्शियली बॅकग्राऊंड तेवढं काही हे नसतं, म्हणजे स्ट्रॉंग नसतं. त्यामुळे मग आपल्याला प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच राहावं लागतं. तर आता इथे मी गॅस वगैरे पुसत आहे आणि गॅस वगैरे पुसून झाल्याच्यानंतर आधी स्प्रे मारून घेतला आणि नंतर वल्ल्या कपड्याने पुसून घेतला. आणि वल्ल्या कपड्याने पुसून झाल्याच्यानंतरसुद्धा मी छान असा कोरड्या कपड्याने पुसून घेतला. बघा आज गॅससुद्धा खूप छान चकचकीत दिसत आहे. तर आता तुम्हाला दिसतोय का ते कॉमेंट करून सांगा मला, कारण ना मी म्हणजे थोडंसं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर इथे ना खूप सारा असा म्हणजे एक चिवट डाग लागलेला होता. तो मग अशी मी घासला तरी निघाला नाही, पण आता जेव्हा मी हे लिक्विड टाकलं ना तेव्हा निघाला मग तो डाग. आणि आता मग म्हटलं आता कोरड्या कपड्याने वगैरे पुसून घेते मी. तर छान असं आता मी कोरड्या कपड्याने एकदम छान पुसून घेतलेला आहे, कारण कोरड्या कपड्याने पुसलं ना की डाग वगैरे राहण्याची म्हणजे भीती नसते. तर जेवण वगैरे झाल्याच्यानंतर मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर बघा किती छान दिसतोय माझा गॅस. तर आता मीठ वगैरे हे भरण्या वगैरे घासलेल्या नव्हत्या, तर मग मी आता हळद आणि मिठाचं भरून ठेवलेलं आहे. आणि आता तिथं रॅकसुद्धा आता मला ठेवायचे, तर ते तुमच्यासोबत पुढे दिसेलच. तर ह्या रॅकला ना मी मुलांच्या नोटबुकचं पेज फाडून लावलेलं आहे. तर म्हणजे ती जुनी नोटबुक होती, म्हणजे जी की यूज करत नाही आहेत मुलं, ती नोटबुक होती. तर आता इथं मी माझं छान असं एका कोपऱ्यामध्ये ऑर्गनाईज केलेलं आहे. तर तुम्ही कशा पद्धतीनं ऑर्गनाईज करता किंवा आणि हे इथे माझं नाही चमच्याचं हे काय म्हणतात ते त्याला चमचे ठेवायचं स्टँड, आणि हे इथं छोटंसं झाड. म्हटलं एवढं छान डेकोरेशन केलंच आहे, तर थोडंसं म्हणजे नाही का इनडोअर प्लांट आहेत म्हणजे माझ्याकडं, तर मग मी तेच ठेवून थोडंसं डेकोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा इथे माझ्या जळगाववरून आणलेला खलबत्ता. आणि हे ना मी छोट्या ना सॉल्ट आणि चिल्ली असं ह्या भरण्यांवरती ना ह्या वुडनच्या भरण्या आहेत, म्हणजे लाकडी भरण्या. तर त्यासुद्धा भरण्या मी तिथं डेकोर करून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर मग मी येताना घेऊन आले होते भाजीपाला. तर भाजीपाला निवडायला काय आता वेळ नव्हता, खूप उशीर झालेला होता. मग मी काय केलं की त्या भाज्यांच्या बुडं नाही का मुळं, तर ते मुळं मी काढून ठेवलेले आहेत, म्हणजे कट करून कचऱ्यामध्ये टाकले. आणि बाकीची जी भाजी होती ती आता मी आहे अशी कॅरीबॅगमध्ये ठेवली आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवून दिलं. त्यानंतर मी थोडंसं तुम्हाला कसं डेकोर केलेलं आहे ते सुद्धा दाखवते. तर फ्रेंड, तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? माझं डेकोर केलेलं किचन कसं वाटलेलं आहे? माझं किचन नॉन मॉड्युलरच आहे, मॉड्युलर नाही आहे. तर कसं वाटलं ते कॉमेंट करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.